त्यानंतर टाळ्या वाजवा. ज्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येकासाठी टाळ्या वाजवायच्या. माहित आहे का, आपण ज्यावेळी कोणासाठी तरी टाळ्या वाजवतो ना, त्यावेळी आपण काय करतो, त्याला प्रोत्साहन देतो. त्याला प्रोत्साहन देत असताना आपण सुद्धा खुश होतो की नाही? आपण खुश होतो की नाही? आता एखादा लहान मुलगा असेल, त्याला पाहून आपण हसतो, तर तो हसते का की आपण हसतो? आपण हसतो की नाही? म्हणजे आपण हसल्याच्या नंतर आपल्यामध्ये नवीन एनर्जी तयार होते. आणि त्याच्यासाठी कोणी जर आपण जनरली आपला जर मित्र जर चांगले मार्क जर घेत असेल, होते प्रत्येकाशी होते, आमच्यासोबत पण होते, जर आपला मित्र जर चांगले मार्क घेत असेल आणि आपण जर कमी मार्क जर घेत असू, तर आपल्याला असं वाटते आपल्या मित्राची आपल्याला काय येते, घृणा येते. घृणा म्हणजे काय, आपण राग करतो. म्हणजे असं त्याला सांगत नाही की मी तुझ्या राग करत आहे, पण आपल्या मनामध्ये कुठंतरी असं वाटते की याला माझ्यापेक्षा कमी मार्क मिळायला पाहिजे होते. म्हणजे आपल्याला असं वाटते आपलीच मैत्रीण जर फर्स्ट आली नाही, आपण जर सेकंड आलो, किंवा आपल्याला जर थर्ड वर जरी असलो आपण, तरी आपल्याला असं वाटतं की नाही मला कमी मार्क मिळाले त्याला जास्त मिळाले. मग आपण काय करतो, एखाद्या वेळी त्यासोबत बोलत पण नाही. तर असं नाही करायचं. त्याला काय करायचं, कॉंग्रॅच्युलेशन करायचं की तुला चांगले मार्क मिळालेले आहेत. मग त्याच्याकडून शिकून घ्या की त्याने चांगले मार्क कसे मिळवलेले असतील. मग मी आताच बोललेलो होतो की विद्यार्थ्याजवळ असलेल्या दागदागिने काय असतील, एक तर त्याने सांगितलं सुंदर अक्षर, त्यानंतर बुद्धी, त्यानंतर काय असतील, विचार करा ना. आता विद्यार्थी आहात का तुम्ही? विद्यार्थी आहात का? कोण कोण विद्यार्थी, हात वर करा. या ठिकाणी विद्यार्थी कोण आहे ते हात वर करा. मी पण विद्यार्थीच आहे. तर बघा, आपण सर्व विद्यार्थी आहोत, बरोबर? मग आपण विद्यार्थी आहोत, तर आपल्याला जशी एखादी स्त्री असेल, जर आपण आता तुम्ही आपल्या घरी गेलात आणि मम्मीला म्हणलात मम्मी ते थोडं दागदागिने आहेत का, तुमची मम्मी म्हणेल नाही, आपल्या पप्पा घेऊन मग म्हणेल का, अशी नाही म्हणेल. ते काय म्हणेल, आहे दाखवू का? मग तुम्ही काय म्हणाल, दाखवा. मग तुमची मम्मी दाखवेल. मग तिच्याजवळ असलेले सर्व दागदागिने पायातील असतील, हातांमध्ये घालण्याचे, गळ्यात घालण्याचे, नाकात कानात घालण्याचे, बरोबर, ते तुम्हाला दाखवेल. दाखवणार नाही. घरी गेल्यावर म्हणाल आज का शिकू राहिला तुम्ही तिथून, बरोबर, आज का शिकून राहिला म्हणजे तुमच्यावर ओरडेल. पण हे जनरली आपण जर असं जर एक इमॅजिनेशन केलं आणि असं जर विचार केलं की आपल्या मम्मीला तुम्ही जाऊन विचाराल की मम्मी आज काय शिकला, म्हणजे सॉरी दागदागिने काय आहेत तुझे, तर तुमची मम्मी कपडे लत्ते आणि दागदागिने दाखवेल. सेम तसंच तुम्हाला तुमचे दागदागिने दाखवता यायला पाहिजेत. मग याचं उत्तर एकदा आणखी विचारतो, प्रत्येकाला विचारतो आणि प्रत्येकाने काहीतरी आन्सर सांगायचं, जे येईल ते. आपल्याला फक्त या ठिकाणी काय बोलतं करायचं आहे हा कार्यक्रम. आता बघा, या ठिकाणी सर्वांना आपण इन्व्हिटेशन देतो, सर्वांना इन्व्हिटेशन देतो, पण येतात का सर्व? नाही. मग तुमच्यामधून आलेल्या या ठिकाणी जे काही येतात यामधून सांगितलेल्या गोष्टी करतात का पूर्ण? सर्वजण करतात का? प्रामाणिक बोला. जेव्हा तुम्ही प्रामाणिक बोला तेव्हाच तुमच्यामध्ये काहीतरी इम्प्रुव्हमेंट म्हणजे ग्रोथ म्हणतो आपण, ते ग्रोथ होण्याची एक स्टेज ही आहे स्टेज. तुम्ही ज्यावेळेस प्रामाणिक बोलता, प्रामाणिक जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये जे काही इम्प्रुव्हमेंट होतो, म्हणजे आमचे जे काही प्रयत्न आहेत तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याचं, तुमची जे काही करेज असेल म्हणजे धाडस, समोर येऊन बोलण्याचं कॉन्फिडन्स, हे सर्व आम्ही बिल्डअप करू शकतो. म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला काय करणार आहे, ढकलू शकतो, पुश करू शकतो तुम्हाला, पण समोर तुम्हाला जावं लागेल. आता उभा वर स्टँड अप, कम हिअर, look at me, okay, look at me, only look at me, and after this activity I ask you some questions. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी केल्याच्या नंतर I ask you some questions, okay? Are you ready for that? Are you ready? Oh yes. Are you ready? Oh yes. Yes. Look at here and without cheating chatting, okay? Means don't talk with each other, just focus on here and here, okay? आता बघा, पुश केल्याच्या नंतर हा समोर गेला, बरोबर, त्यानंतर पुश केलं समोर गेला. पण आता तू पुश कर मला, पुश मी फ्रॉम दिस साइड, ओके, पुश मी पुश. बघा, तर या ठिकाणी सुरुवातीला स्टँडअप, थँक्यू, सॉरी सिट डाऊन. तर बघा, या ठिकाणी काय तुम्हाला काय दिसलं, या ठिकाणी कोण सांगेल तुम्हाला या ठिकाणी काय दिसलं? काय नाही, एक बोरकर सर होते आणि एक हर्ष होता, दुसरे कोणी नव्हते. काय दिसलं कोण सांगू शकते? हा चैतन्य, आपलं काय नाव आहे तुझं? केतन. हा हलका होता म्हणून तुम्ही याला लवकर पुश केलं आणि तुम्ही
भारी होत्या त्यामुळे याने तुम्हाला वेळाने पुश केला. हा, त्यानंतर हा एक ऑब्झर्वेशन झाला की मी हलका सॉरी तो हलका असला आणि मी माझी ताकद जास्त असली म्हणून मी त्याला पुश केला आणि तो पुढे गेला, बरोबर. आणि मी भारी आहे वजनाने आणि तो वजनाने हलका आहे, त्याची ताकद कमी आहे म्हणून मी जागेवर राहिलो आणि तो पुढे किंवा मागे. ओके, तर हा एक झाला. त्यानंतर सिट डाऊन. त्यानंतर सेकंड काय असू शकते ऑब्झर्वेशन. तुम्ही बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ऑब्झर्वेशन करा. जोपर्यंत तुम्ही ऑब्झर्वेशन करणार आहे तोपर्यंत काही शिकणार नाही याच्यातून. या ठिकाणी तेच सांगण्यात आलेलं आहे. आता याने जे सांगितले ते जे बघितलं ते सांगितलं याने, बरोबर. अक्करी. ओके, तर या अक्करीने जे काही बघितलं ते सांगितलं. याने काय बघितलं तर जनरली तुम्ही सर्वांनी तेच बघितलं, पण माझ्या सांगण्याचा उद्देश तो नव्हता. माझा सांगण्याचा उद्देश हा होता की जोपर्यंत मी या ठिकाणी होतो, बरोबर, आता माझी इच्छा नव्हती. माझी म्हणजे आता माझ्या एवढा म्हणजे माझ्यासारखा या ठिकाणी ह्या नव्हता ना की माझ्यासारखीच हेल्थ असणारा या ठिकाणी नव्हता, म्हणून मी त्याला बोलवलं. आता या ठिकाणी बघा, माझी इच्छा नव्हती म्हणून मी जागेवर थांबलो. तुम्हाला पुश करत होता, कितीही पुश करेल तरी मी समोर जात होतो का? नाही, मी समोर नव्हतो जात, पण मी त्याला पुश केल्याच्या नंतर तो पुढे गेला. ज्यावेळी सुरुवातीला मी पुश केले तेव्हा, आता सुरुवातीला ज्यावेळी मी पुश केलो त्यावेळी काय झालं, मी त्याला पुश केलो. तर त्याची इच्छा असो किंवा नसो, पण माझा सांगण्याचा उद्देश हा होता की मी त्याला पुश केल्याच्या नंतर तो पुढे गेला, बरोबर. त्यावेळी मला मीच जागेवरच राहिलो. मग जर राहिलो तर त्यामध्ये काय लक्षात येते की माझी इच्छा नव्हती. मला सांगण्याचे हेच उद्देश आहे की आम्ही जे काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो, तर त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी ऐकत असाल आणि ऐकल्याच्या नंतर घरी जाऊन जर त्याचं इम्प्लिमेंट जर असाल तर जो काही प्रॉफिट काही फायदा तो तुम्हाला नाही, मलाही होणार नाहीये आणि त्याच्यापासून आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली याच्यामध्ये आम्ही ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगतो ना, तर त्याच्यापासून आम्हाला कुठेतरी असं वाटते की नाही, आपण त्या विद्यार्थ्यांना गोष्टी सांगत आहोत तर आपण त्या पुन्हा पुन्हा इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आम्ही ते इम्प्लिमेंट करत असतो. आणि या ठिकाणी आमच्यासारखे असेल सर्वच अमीर भाऊ असतील किंवा मग येणारे जे काही असतील आमच्या सोबतचे, ते प्रत्येक गोष्टी तुम्हाला असे पुस्तकातील वाचून नाही सांगणारे आहेत. आम्ही ज्यावेळी जर अमीर भाऊला एखादी गोष्ट जर सांगायची असेल तुम्हाला, तर तो काय करेल किंवा ते काय करतात, तर ते आज जर त्यांना एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर ते स्वतः इव्हेंट करतात, अनुभव की मी हे केल्याच्या नंतर काय होऊ शकते, मी हे केल्याच्या नंतर काय होऊ शकते. त्याच्यानंतर ते इथं येतील आणि तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतात ह्या गोष्टी. तर या ठिकाणी बघा सेम तीच कंडिशन आहे की आम्ही जे काही सांगतो ते तुम्हाला सांगितल्याच्या नंतर इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. फक्त आम्ही सांगतो त्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करणे नाही, तर तुम्हाला आणखी काय वाटते त्या सुद्धा गोष्टी तुम्ही या ठिकाणी येऊन शेअर करू शकता. किंवा मग छोटीशी डायरी, प्रत्येकाने काय करायचं, डायरी लिहायची. डायरी म्हणजे समजतो ना प्रत्येकांना, डायरी म्हणजे आता डायरी घ्यायची नाही तर एक बुक घ्यायचा. मी पण आता माझ्याजवळ 2 ते 3 बुक्स तयार झालेले आहेत, माझ्याकडे जमा झालेले आहेत. मी डायरी प्रत्येक दिवशी लिहितो. तर माझ्याजवळ म्हणजे दिवसातल्या जे काही गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टी आपल्या एका डायरीमध्ये लिहायच्या. मग सायंकाळी बसायचं किंवा सकाळी, तर सायंकाळी म्हणजे आपल्याला संपूर्ण दिवसाभराचं आपल्याला माहिती असते. आणि प्रत्येक वेळेस काय करायचं, तर एकही गोष्ट आपण काही करत असतो, कोणतीही कृती करतो किंवा जेव्हा पण आपल्याला असं वाटेल की एखादी कृती करत असतो त्यावेळी घडीकडे लक्ष द्यायचं. आणि ज्यावेळी मग आपण बसतो लिहिण्यासाठी त्यावेळी लक्षात ठेवायचं की मी त्यावेळी कोणती वेळ बघितलो होतो. तर या सर्व कृतींमुळे काय होते, आपण जे मेडिटेशन म्हणतो, मेडिटेशन हा एक मेडिटेशनचा पार्ट आहे. तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, पण तुमच्या मनामध्ये जर इकड तिकडच्या जर गोष्टी असतील तर हा मेडिटेशन नाही आहे. पण आता मी जर स्वतः जर या ठिकाणी बोलत आहे तर मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो की माझ्या माइंडमध्ये एकही विचार नाही आहे, सध्या तरी एकही नाही आहे. का नाही आहे, तर कारण मी मेडिटेशन करतो. मग मेडिटेशन कोणकोणत्या पद्धतीने करतो, एकतर अभ्यास करताना मेडिटेशन करतो. अभ्यास करताना मेडिटेशन म्हणजे असं नाही की ध्यान लावून बसणे, हा तरी एक सकाळच्या वेळीचा अर्धा तासाचा किंवा 1 तासाचा एक पार्ट झाला तो, ठीक आहे. की आपण मेडिटेशन करणे सकाळच्या वेळी हा जनरली असं म्हणजे एक रुटीन आहे, तो रुटीन ठीक आहे. पण मेडिटेशन म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये मेडिटेशन करू शकतो. आताही मी मेडिटेशन करत आहे. मेडिटेशन म्हणजे काय होते, तर मेडिटेशन म्हणजे आपलं जो काही माइंड आहे त्या माइंडला आपण एका ठिकाणी आणणे. जी कृती आपण करत आहोत त्या कृतीवर त्याला एका केंद्रित करणे. जोपर्यंत आपण त्याला केंद्रित करणार नाही, जोपर्यंत आपण त्याची जे काही प्रोसेस आहे, आपला जो काही माइंड आहे, आपल्या माइंडला जवळजवळ प्रत्येकाला जर माहित असेल, प्रत्येकाला नाही माहिती पण काही लोकांना माहिती आहे की आपल्या माइंडमध्ये जवळजवळ एका दिवसाला किती विचार येतात, 60,000 बरोबर. 60 ते 70,000 आपल्या माइंडला एका दिवसामध्ये, 60 ते 70,000 समजतात ना. मी विषयाकडे भरकटलो नाही आहे, मला उत्तर भेटलेलं नाही आहे. उत्तर म्हणजे कोणता विद्यार्थ्यांजवळचे दागदागिने कोणतेही, ठीक आहे, त्याच्यावर येणार आहे आता. तर
बघा आपल्या माइंडमध्ये 60,000 विचार येतात. मग तुम्ही कसले विचार करता ते तुमच्यावर डिपेंड करते. मग त्यानुसार तुम्ही विचार करणार. म्हणजेच काय, जैसा सोचोगे तुम वैसा तुम बन जाओगे. गाणं ऐकलं का तुम्ही? जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे. हा गाणं आहे. जोपर्यंत जसं तुम्ही विचार कराल, आता जर तुम्ही विचार जर करत असाल की घरी जाऊन मी काय नाही, आता इथून गेल्याच्या नंतर भांडे काढीन, भांडे काढल्याच्या नंतर भातभाजी बनवीन, भातभाजी कशाच्या रेती, त्याच्यानंतर तिखट कोणता ते काय म्हणतात त्याला, विटागृ, विटागृचा तिखट, मग चम्मच कोणता राहते काड्या, मग त्या काडीने फिरवाल. मग पत्राडी कोणत्या, तर हे काय म्हणतात त्याला, सीताफळाचे पानं. म्हणजे हे आम्ही पण केलंय, ठीक आहे. म्हणून मला आठवतात ते सीताफळाचे पानं, काड्या, ह्या त्या सर्व गोष्टी आठवतात, ठीक आहे. बावला बावलीचा खेळ खेळला का? खेळलाय तुम्ही? तर बघा, हे आपण लहानपणीचे आपण हे कृत्य करतो आणि ही चांगली गोष्ट आहे की आपण खेड्यात जन्माला आलेलो आहोत. आपला हा एक दुर्दैव नाही आहे की आपण खेड्यात जन्माला आलेलो आहोत. खेड्यात जन्माला आलेला मुलगा आणि शहरात जन्माला आलेला मुलगा याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. आपल्यामध्ये कॉन्फिडन्स खूप लेवलचा असतो. फक्त आपण काय करत नाही, तर आपल्या मनात असलेली गोष्ट आपण या ठिकाणी येऊन बोलत नाही. आणि हा कार्यक्रम त्यासाठीच आहे की तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंगामध्ये ते धाडस निर्माण व्हायला पाहिजे. इथं येऊन किंवा कुठल्याही ठिकाणी, कसल्याही ठिकाणचा कार्यक्रम जर असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 2 मिनिटं 5 मिनिटं सुरुवात करायची, सुरुवात. आणि नॉट ओनली इन मराठी, इंग्लिश, हिंदी चालेल. फक्त आपण, इंग्लिश ही लँग्वेज आहे, जशी आपली मराठी लँग्वेज आहे ना, इंग्लिश ही तेच लँग्वेज आहे. फक्त आता काय झालेलं आहे की इंग्लिशचं महत्व एवढं वाढलेलं आहे की त्यासाठी आपल्याला सुद्धा इंग्लिशकडे वळावं लागेल. आपण जर म्हटलं की नाही आम्ही मराठीला इम्प्रूव्ह करू, तर मग तुम्ही त्या ठिकाणी काय होणार, असफल होऊ शकता, होणार नाही. किंवा मला म्हणजे स्टेटमेंट असं करत नाही की तुम्ही व्हा, पण होऊ शकता. फक्त आपण एका भाषेवर जर अवलंबून राहिलो, म्हणजे तेच आहे, आपण शिक्षण घेत असतो तर एका स्ट्रीम मधून, म्हणजे एका स्ट्रीम मध्ये जर गेलो तर एका स्ट्रीमचं शिक्षण घेत नाही राहायचं, किंवा एकच जर करत असू तर नाही, त्यासोबत डबल म्हणजे 2 प्लॅन ए आणि प्लॅन बी इन एज्युकेशन असायला पाहिजे. तर हेच तर माझ्या सांगतो मी आधी पहिले की आपलं जो काही शिक्षण आहे त्या शिक्षणातले जे काही दागदागिने असतील, विद्यार्थी म्हणजे हा एक, आपण ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला की तुमची मम्मी असेल, आई असेल, वडील असेल, तर तुमच्या मम्मी जवळचे असणारे दागदागिने, ते त्यांच्या जवळ असलेले सोने चांदीचे जे काही दागदागिने असतील ते, त्यानंतर ते घालतात ते कपडे, बरोबर, हे त्यांच्या जवळचे झाले दागदागिने, कपडे असतील. तर आपण विद्यार्थी आहोत म्हणून आपल्या विद्यार्थ्या जवळचे दागदागिने आणि कपडे काय असतील, तर आपल्या जवळचे जे काही दागदागिने आपण म्हणतो ते असेल, जे सांगितलं तेच की सुंदर अक्षर. महात्मा गांधींनी सुद्धा म्हटलेलं आहे, मला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही म्हणे, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये, की विद्यार्थ्याला सुंदर अक्षराची सुद्धा गरज असते. फक्त सुंदर बुद्धी असून किंवा सुंदर विचार असून नाही, तर विद्यार्थी जर असेल तर तुमच्याकडे सुंदर अक्षर सुद्धा असायला पाहिजे, बरोबर. मग सुंदर अक्षर काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे की नाही पाहिजे? येतात का सुंदर अक्षर? येतात का? येत असतील तरी पण त्याला आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जेवढे चांगले तुम्ही अक्षर चांगले काढाल. आणि 10वी त्याच दिवशी सुरू होते. मोस्ट ऑफ द टाइम म्हटलं जाते की जे काही क्लास 10th आहे, क्लास 10 मध्ये तुम्हाला मार्क्स अक्षर पाहून सुद्धा दिले जातात. आणि एकाच ठिकाणी नाही, तुम्ही ज्याही ठिकाणी पेपर लिहाल त्या ठिकाणी तुम्हाला अक्षर जर तुमचे सुंदर असतील. आता जर माझ्याकडे पहिल्या वर्गातल्या मुलांचा किंवा तिसऱ्या वर्गातल्या मुलांचा जर पेपर आला आणि तोच पेपर जर मला 8वी किंवा 9वी किंवा 10वीतल्या विद्यार्थ्यांचा जर माझ्याकडे जर पेपर आला, तर त्याच्या अक्षरात आणि याच्या अक्षरात फरक राहील. मग याचा पेपर चेक करताना मला तेवढं म्हणजे इंटरेस्ट पण वाटू शकते जर अक्षर सुंदर असतील तर. म्हणजे जर आता समजा की याचे अक्षर खूपच सुंदर आहे, मग याचे अक्षर खूपच सुंदर जर असतील तर माझा त्याचा पेपर चेक करायमध्ये इंटेन्शन सुद्धा वाढेल, इंटरेस्ट पण वाढेल. आणि मी काय करीन की त्याचे अक्षर बघितल्यामुळे मला माझ्या चेहऱ्यावर हास्य आलं, मला शांती वाटली. आणि माझा जो काही स्ट्रेस होता, आधीचे जे काही पेपर चेक करत होतो ते पेपर चेक करत असताना जो काही माझ्या मनामध्ये स्ट्रेस होता, तो सर्व स्ट्रेस या ठिकाणी मी ज्यावेळी बघत होते त्यावेळी माझा सर्व स्ट्रेस या ठिकाणी गेला. त्याच्यामुळे तो काय करेल, आणखी एक मार्क जास्त देईल, कारण तो खुश झालेला आहे तुमच्या अक्षर बघून. म्हणजे हा एक फायदा होतो सुंदर अक्षर असतील तर. त्यानंतर आपण जे कपडे लत्ते म्हणतो आपण, तर कपडे लत्त्यामध्ये विद्यार्थ्यांचे कपडे लत्ते काय असू शकतात, तर ते असतील पुस्तकं, बॅग्स, नोटबुक्स. मग यांची ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या कपड्यांची निगा राखतो, म्हणजे रोज मग घरी जाऊन सगळे ते बुक्स वगैरे धुवायचे नाही निरम्याच्या पाण्यामध्ये, ठीक आहे, नाहीतर मग तो दूध की सफेदी पूर्ण सफेदी होऊन जाईल, तुम्हाला अक्षर पण दिसणार नाही तिथं. तर तेच की आपले जर बुक्स असतील तर त्यांना नीट नेटकेपणा चांगले ठेवायचे.
जेवढे चांगले ठेवता येतील तेवढे चांगले. स्वतःचे बुक्स स्वतः वापरायचे. इतरांना जर लागत असतील तर द्यायचे, पण त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं की माझी बुक जशी आहे तशी चांगल्या प्रकारे वापर. त्यांना नाकारायचं नाही की नाही माझी बुक चांगली आहे मी देत नाही, असं नाही. हा काय झाला, एक रूडपणा झाला. म्हणजे आपला बिहेवियर असा ठेवायचा की आपण ज्यावेळी जगत असतो त्यावेळी प्रॅक्टिकल लाईफ जगा, आणि इतरांशी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळी प्रॅक्टिकली बोला. म्हणजे काय, तर त्याच्याशी प्रेमाने बोला. त्याला असं नको वाटायला. त्याला जर तुम्ही नाकारतही असाल की बघा, आता जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला, तुमच्या साईडच्या विद्यार्थ्याला जर तुम्हाला बुक जर द्यायची नसेल, आता त्याला तुम्ही डायरेक्ट तुम्हाला द्यायची नाहीये, पण तुम्हाला असं त्याला असं पण नाही म्हणायचं आहे, म्हणजे तुम्हाला असं पण त्याला दर्शवायचं नाही आहे की त्याला राग येईल. बरोबर. आता मी जर असेल आणि मला जर बुक जर मागत असेल तर मी काय करेन, मला जर बुक मागत असेल आणि माझी नवीन बुक असेल तर जो सुरुवातीला काय करेल, तर एखादा विद्यार्थी त्याला काय म्हणेल, तुला घेता येत का. बरोबर. त्याच्यामुळे तो विद्यार्थी तुमचा जर मित्र असेल, तुमचा मित्र जरी असला तरी पण त्याला कुठेतरी हर्ट होत आहे, कुठेतरी दुःख होत आहे, कारण तुमच्या बोलण्यामुळे. बरोबर. म्हणजेच बोलण्याचा सुद्धा इतरांवर परिणाम होतो. आता जसं मी बोलत आहे तर तुमच्यावर काहीतरी परिणाम होत आहे, काहीतरी होत आहे की नाही. इव्हन असं तर वाटत आहे का हा फालतू सांगत आहे. बरोबर. काहीतरी होत आहे, काहीतरी होत आहे. तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार येत आहेत. तुम्ही आताच घरी गेल्या होत्या, मम्मीला भेटल्या होत्या, दागदागिने विचारल्या होत्या. बरोबर. मग पुन्हा इकडे आल्या की नाही. म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार चालतात, तर ते ऐकूनच मग शब्दाचा परिणाम होतो, इथून आपल्याला दिसतो. मग शब्दाचा परिणाम जर होत असेल तर मग का नाही प्रयत्न करायचा की आपल्या शब्दांचा परिणाम इतरांवर चांगल्या पद्धतीने व्हावा, चांगल्या पद्धतीने आपण इतरांशी बोलावा. त्याच्यामुळे काय होईल, तर त्याच्यातले आणि आपले संबंध काय होतील, सलोख्याचे संबंध म्हणजे काय, तर चांगले संबंध होतील, चांगले एकदम प्रॉफिटेबल संबंध. त्याच्यामुळे काय होईल, तर चांगले संबंध जर झाले तर त्याचा पण फायदा आणि आपला पण फायदा आहे. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला मी मित्र कसा असतो तो पण सांगेन, म्हणजे मैत्री कोणाशी करायची तो पण सांगेन. पण त्याच्या आधी आपण एक प्रार्थना घेऊया. प्रार्थना घेतल्याने काय होईल, तर आपण जे काही भरकटलेलो आहोत ना इकडे तिकडे, ते सर्व एका ठिकाणी येऊ. एका ठिकाणी आल्याच्या नंतर पुन्हा आपल्यामध्ये एनर्जी नवीन येईल. मग तुमच्यातले मागच्या वेळी जो काही कार्यक्रम झाला असेल त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काय शिकलात, आणि प्रत्येकाने लक्षात घ्या, प्रत्येकाने पैसे गेले तरी चालतील, 20 रुपये 30 रुपयाचा जो काही रजिस्टर होत असेल तो रजिस्टर घ्या. वाटेल तर मोठं रजिस्टर घ्या, 50-60 रुपयाला रजिस्टर घ्या, आणि त्याच्यामध्ये काय करा, तर प्रत्येक दिवशी डायरी लिहा. आज तुम्ही काय शिकलात, मग सायंकाळी काय शिकलात. तर याच्यामध्ये तुमचा जो काही मेडिटेशनचा पार्ट आहे, ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी आपण प्रत्येक गोष्टी सकाळपासून रात्रीपासून एक गोष्ट आठवतो, आणि जे काही आपण तो वेळ 1-1.5 तास जो काही आपण लिहिण्यामध्ये घालवू तो पूर्ण वेळ आपल्यासोबत असणार आहे. पूर्ण वेळ त्या ठिकाणी तुम्हाला कोणी डिस्टर्ब पण करणार नाही. डिस्टर्ब जरी केलं तरी काहीही फरक पडणार नाही, कारण तुम्ही आज मी सकाळी यावेळी उठलो, मग हा काम केलं, मग तो काम केलं, मग त्याच्यानंतर ते गेलो, मग त्याच्यानंतर इथं गेलो, मग त्यासोबत बोललो. हे सर्व तुम्ही स्वतःसोबतच बोलत आहात. आणि तो पण तुम्ही जोरात बोलत असाल तरी पण चांगली गोष्ट आहे, आणि नाही बोलत असाल पण मनातल्या मनात तुम्ही तीच गोष्ट रिपीट करत आहात. याच्यामुळे काय होत आहे, तुमची स्मरणशक्ती वाढत आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला रिपीट करण्याची एक स्मरणशक्ती असते, तिला स्मरणशक्ती म्हणतात. की स्मरणशक्ती जेवढी जास्त त्याची बुद्धी तेवढी तल्लख म्हटलं जाते. तर तुम्ही काय करणार आहे, तर ह्याच गोष्टी तुम्ही जर रिपीट करत असाल तर तुमची दिवसाच्या शेवटला तुम्ही दिवसभराचं सर्व काही आठवता. याच्यामुळे काय होतं, तुमची स्मरणशक्ती वाढत आहे, तुमची थिंकिंग पॉवर वाढत आहे. की मी त्यावेळी काय केलं होतं, मग त्यांनी काय बोललं होतं, मग आणखी असं आठवण पाहिजे की मी 2-3 दिवस आधी कोणती भाजी खाल्ली होती, मग त्या भाजीचा रंग कसा होता. माझ्यासोबत एखादा व्यक्ती जर भेटत असेल तर त्याच्या ऑब्झर्वेशन सुद्धा महत्वाचं आहे. माझ्यासोबत एखादा व्यक्ती जर भेटत असेल तर त्याचे कपडे कसे आहेत, तो कशा प्रकारे कपड्यांची निगा राखतो, तो कशा प्रकारचे कपडे घालतो, त्यानंतर तो बोलताना कसा बोलतो, त्यानंतर तो बोलत असतो तर त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसल्या प्रकारचे भाव असतात, तो हात हलवतो की नाही हलवत, ह्या सर्व गोष्टी. मग तो जर बाहेर जातो त्यावेळी म्हणजे मला भेटतो त्यावेळी कशा प्रकारचे कपडे घालतो, त्यानंतर बाहेर गेल्याच्या नंतर त्याचे कपडे कसे असतात. हे झालं ऑब्झर्वेशनचा पार्ट. आणि प्रत्येक गोष्टीतून म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीतून शिकायला भेटते, हेच आहे. फक्त आपल्याला माहिती नाहीये की आपण प्रत्येक गोष्टीला कशा प्रकारे शिकू शकतो. तर या ठिकाणी स्टॉप करतो, आणि जी काही प्रार्थना आहे म्हणजे सर्व धर्म संभावची प्रार्थना आहे. तुम्ही शिबिराला होता त्या ठिकाणी, तर शिबिराला असताना प्रार्थना दररोज व्हायची का माहिती नाही, मी होतो त्यावेळी घेतली होती एकदा. तर आपण ती प्रार्थना घेऊ, त्याच्यानंतर मग कार्यक्रमाला पुढे जाऊ. ठीक आहे.
याच्यामध्ये घ्या. मोबाईल आहे का तुझ्याकडे? अंजली. स्कॅन पाहिजे आपल्याला. तो व्हिडिओ वाजवायचा नाहीये. तू माझ्या मोबाईल हो त्याला कंटिन्यू करा सध्या, मग याच्याने काढू मागून येते. बघा ही जी काही प्रार्थना, डोळे लावा आणि जेवढ्या जोरामध्ये तुम्हाला म्हणता येईल, पण असं नाही, सुरीला आवाजात, ठीक आहे, सुरीला आवाजात तुम्ही जेवढं चांगलं आवाज काढा. आणि तुम्हाला आवाज जर चांगलं करायचं असेल तर सांगू का, आवाज चांगला करायचा एक ट्रिक सांगू का? हा, कोणाकोणाला पाहिजे, कोणाला असं वाटतं की माझा आवाज चांगला व्हायला पाहिजे आणि इतरांनी म्हणायला पाहिजे नाही तुझा आवाज म्हणायला पाहिजे का? सांगतो नंतर, ठीक आहे. बघूया एकदा आणखी आपण रिस्ट्रक्चरिंग करू.